हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं प्रोक्तं महापातकनाशनं। तपस्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्वेदाम्बरं नारदं परिपप्रच्छ वाल्मीकिः मुनिपुङ्गवम्। यदनुग्रहतः सर्वदिग्जयो भवतीप्सितः नमाम्यहं दिग्विजयरामं पूर्णधियार्चितं। वन्दे मन्देतरानन्दं दशस्यन्दननन्दनं शुभलीलजगन्मूलरामं पूर्णधियार्चितम्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. सुतीक्ष्ण महर्षिन सांगिल्या प्रकार त्यांनी अगस्त्य महर्षीला भावाला आश्रम येवनु थैंदुकुनु अगस्त्याश्रम वच्चकतीर तगेलगी निमगितात्तानी मुखारवत्त रसची फाल्ली जल्ली नंतर त्या वेळारी तक्क दिसतकय स्तिग्नपत्र यथा वृक्ष यथा शांत मृगद्विजा म्हळ्यारी हळहळ्ळी रूख कसची त्या रुखाक एक अनेकी झड्डारी रुखारी पल्ल्यारी पुरे उदकाप अशी दिसत रस थंय मृग पक्षी पुरे असची ज्याला शांत मृग मांत्र सत्तय म्हणताना अगस्त्याला आश्रम हांगा समीप आसू का म्हूण सांगून तागेले मना दिसता पळयत तो मुखार वता वता एक आश्रम दिसले यज्ञयागाच्या तरस म्हूण कळटा धूम दिसता रस्ताका पक्षीचे चिलीपिली शब्दनी ऐकत रस अगस्त्य ऋषी विषयो सुमार सांगला तशीची दक्षिण दिक्कांतो राक्षस मस्त बाधितना त्या दिक्कांतू तांणी वचून वास जावन तांगेले तपप्रभावानं राक्षसांगेले सर्व ती दुष्टबुद्धी दमन केलेली त्यांनी दूर दुखून त्या वातापी इल्वलाले विषय जल्ली नंतर दूर दुखून राक्षस अगस्त्य ऋषीला आश्रम पळेल कुळे धामतलीच काही थंय आशिल्ले राक्षस अगस्त्या लागी जेव्हा वरलेल ऋषीमुनी लागी त्यांनी कसले वैर करनाशी शांत भावार आशिल्लीची सामान्य नाही ते अगस्त्य ऋषी म्हणटाची एक पंत विंध्य पर्वत मस्त येतोर जावन राबलो खंय सूर्याल संचार अड्डी दिता म्हण त्या वेळार सूर्यान अगस्त्य ऋषीला सांगताना अगस्त्य ऋषीन ताका बागसून राबका हांव वचून येवतय म्हूण सांगून चमकल्ली मागीर त्या विंध्य पर्वता बदी दुखून तांणी येयनी तशें आजी खंय विंध्य पर्वत माते बागसून राबला म्हूण म्हणटाची तसले दीर्घायुशी अगस्त्य तांणी तसले अगस्त्याले सेव करून हांगा राबुया आमी म्हूण सांगून तांणी म्हणटा रसच कोण राम लक्ष्मणाले सांगता आमी यांची आश्रमाक येवया राबुया तांगेले सेव करुया आतां बस आश्रम पळयत रसत न्हू आमी तूं सुरवेक आश्रमात प्रवेश करी हांव आनी सीता येत रसच म्हणून अनुमती निमगी म्हणून सांग म्हणून हांव आनी सीता ताका पळोवच्याक आशी पावताची म्हूण सांग तो लक्ष्मण आश्रम प्रवेश करता अगस्त्याले शिष्य आपलो मेळटा ताका येद्राक तागेले सांगता आमी दशरथ रायाले हांव दोनी पूत तशीची दशरथ रायाले मलगड पूत रामू तागेले बायलेल वटू अगस्त्य ऋषीले एक संदर्शन घेवच्या भेटी घेवच्याक आयला आमी दशरथाला आज्ञे रान्ना आयलींची आतां हांगा थंय येवन पावल्याचे आमी अगस्त्या पळोवका म्हूण सांगून आमकां मन आसा म्हूण तांणी वचून लक्ष्मणान सांगल्या बरी पुरे सांगून राम येतर आसा म्हूण सांगतना ते तुमकां पळोवका म्हणून तांणी राम लक्ष्मण आनी सीते लेक्तर आसाची म्हूण म्हणटना अगस्त्यान सांगली की ओ राम म्हाका पळोवचे आयला हांवें म्हाकाय रामा पळोवका
तोरांना असं म्हूण सांगून कळटरी रामा पळोवका म्हूण मिगेलेय मन दिसतर आशिल्ली. तरी वचून सीता लक्ष्मण रामांक सत्कार करून भितर हाडची. येदोळते इथे तांकां भितर सोणी म्हूण म्हणटना जायत म्हूण तो शिश्य भायर सरला. राम खंयस वग्गी येवका के मुनीन दर्शन दित म्हणला म्हूण सांगून लक्ष्मणाले सांगता. लक्ष्मण त्या शिश्यांक घेवन वचून आश्रमांत रावले राबिल रामाक आनी सीतेक दाखयता. ते अगस्त्याले शिश्य विनीत जावन रामाक पांय पडून तांणी रामाक अगस्त्यान भितर येवचें सांगलां. रामा तांणी पांय पडले इत्याक तांणी ऋषी मुनीत न्हय म्हूण म्हणल्यार राम त्या दिसा रायू दशरथाल पूत रायू जावचो आशिल्लो पुरे तांकां गोतस. तशी तांणी रामाक भितर आपयताची आयला भारी चंद आश्रम कैते. थंय सर्व देवतींक तांगेले एक तारतम योक्त जावन तांणी अगस्त्य ऋषी आराधना करतर आशिल्लीची. तांणी लक्ष्मण आनी रामा पळोवच्याक तांणी आयलींची. राम पळयता लक्ष्मणाले सांगता की पळय अगस्त्य ऋषी येत्तर आसाची हान्नी असो काय त्या म्हळ्यार बरलेल पुराय ऋषी पशी तेजस्वी जावन आसाची म्हूण सांगून सांगतना तो अगस्त्यान लागील गुडले तागेले अगस्त्याले चरणाक पांय पडून अभिवादन करता. रामूय रामाल वटू वैदेही म्हळ्यार सीता लक्ष्मण तेगच्यानी अभिवादन करताची. तेदना अगस्त्य रामा फटोवन धरून यो यो बैस म्हूण आसन दिताची. अर्घ्यपाद्य दिताची. मागीर वानप्रस्थ धर्मा प्रकार तांकां भोजन दिताचे. मागीर रामाले निमगिताचे कोण अगस्त्य ऋषी हे काकुत्सा सुरवेक अग्नींतू होम करून मागीर आहुती दिवन अतिथीक पूजन कोरका म्हणस पकनी आम्ही तपश्चर्येर आसूची तपस्वी जन आम्ही चुकी केल्ली म्हूण जाल्यार हाजी विपरीत जावन चल्लीची म्हूण जाल्यार परलोकांतू ताका आमकां आमगेले मांस खावका पडटा. म्हळ्यार कोण वानप्रस्थ धर्म घेवनूय आईल अतिथींक अग्नीक आहुती दिवचे पयशी फुडें भोजन दितकी तांकां पाप येता म्हूण अगस्त्य ऋषी हांगा सांगतर आसा. आनी सांगता सर्व लोकाचे राय वै तूं राजा सर्वस्य लोकस्य धर्मचारी महारथ. तूं सर्व लोकाचे रायो धर्माचरण करचो तसलो महारथी राय तूं. आतां तूं मिगेल प्रितीचो अतिथी जावन हांगा येयला म्हूण सांगून ताका फल पुष्प पुराय दिवन तांणी सत्कार करताची. आनी एक धनुस्स आनी दोनी अक्षय बाणाचे बत्तळिका काण तांणी सांगताचे. त्या धनुस फुडें हें विष्णून ह्यांची बिल्लान महाअसुरांक संहार करून देवतेंक तांगेले सर्व संपत्तू वापस दिवयशिल्लें. तशीची हे बत्तळिका बाण आनी खडग पुरे तुची दवरून घे म्हूण सांगून तांणी दिताचे. भांगरा हिड आसूचे एक खडग ते उत्तम जावन आशिल्ले आयुध तांणी रामाक दिताची. आनी सांगताच की म्हाका भारी संतोश जाला इत्याक म्हळ्यार सीते घेवन तुमी हांगा थंय आयल्यान न्हय म्हूण सांगून तुमकां मार्गायस मस्तश्च पुरो ती वय बाय चेल्ली सुकुमारी तिकाय पुरो जावन आसच्या पुरो येरांना चमकून तशें जावन तुमी हांगा ಸ್ವಲ್ಪ वेळ विश्रांती घेयाची म्हूण म्हणटर आसा. आनी सांगताच की शाही सुकुमारीच्या दुख्खेश्च न विमानिता ही सुकुमारी राजकुमारी जावन आशिल्ली सीते असल रान्ना येवचेर असल दुख्ख पुरे हाजे पशी पुडी तिणें कश्ट पुरे ह्या पळयिनी आशिल्ली दिसता जाल्यार बामणाले एक वयरचे प्रितीन पतिव्रता धर्म पालन करचें तसल स्त्री जाल्यार देखून तुका अनुसरसून हांगा थंय आयल्या तिका छंद करून सुखार पळोवन घे इत्याक म्हूण म्हळ्यार तुका अनुसरसून येवन हांगा दुश्ट जनाल मध्येंतू येवका पडली हिक्का सुत्तू मुत्तू राक्षस लोकसच हांगा तशें जावन तिका जाग्रतेरी पळोवन घेवका जाता तो. केन्नाय सृश्टी दुखून आजितय आमी पळयला
बैल मनशाल स्वभाव कसले म्हळ्यार बामणाले मस्त दुड्ड असल्या रे जेवो बामणू सुखसंपत्तान भोर नसल्या रे बामणा वट राबताचे त्यांची दुःख दुखी हातांत दुड्ड ना तसल पुराय जाल्यार तांणी सोणू मत्ताचे तितली चंचल मन बायल मनशाले जाल्यार तुगेल बायल सीता हे पुरे दोश हादुकून मुक्त जाल्ली स्त्री म्हूण म्हाका दिसता तशें न्हू अरुंधती मणकेची पतिव्रता स्त्री म्हूण सांगून म्हाका दिसता तशें तूं सीतेल वटू हांगा राब तूं राबली म्हणजे आमगेल्या आश्रमाक एक चंदाय आसता रामा म्हूण म्हणटना अगस्त्याक पांय पडतकी हांव धन्य जालो महाऋषी तुमी सीतेक लक्ष्मणाक आनी म्हाका अनुग्रह केल्ली न्हय म्हूण सांगता जाल्यार ती आमकां उदका सौकर्य सुका थंय आश्रम निर्माण करून राबका म्हूण आशस आमकां योग्य जावन आशिल्ले एक प्रदेश सांगका म्हूण म्हणटना ಸ್ವಲ್ಪ वेळ आलोचना करता की त्यांनी मागीर सांगताच की पळय हांगा दुखून 2 योजन दूर वस थंय पंचवटी म्हणलेले एक प्रदेश आसा थंय सर्व आसा तुका खावच्याक मूल फल पुरे मेळटा थंय उदकाय जाय जाल्यार समृद्ध जावन आसा थंय चांग मृगय आसाची थंय वचून राब तुगेले पितृवाक्य परिपालने म्हळ्यार 14 वर्स 10 वर्स जाला आनी 4 वर्स तूं थंय राबून बस मागीर अयोध्ये बस इत्याक म्हळ्यार दशरथ महाराजान तुका निगद केलेले काल निगदीत केलेले काल कितले 14 वर्स तांतो बहु समय म्हळ्यार 10 वर्स जाला म्हण हाजे पयशी फुडें सांगला न्हय आनी एक 4 वर्सां विशयी प्रतिज्ञा पुरयसून राज्याक वापस वचून सुखार राबता तूं तुगेलो आनू दशरथू धन्य इत्याक म्हळ्यार तूं ताका दिल्ली प्रतिज्ञा पालन केल्ली न्हय म्हूण सांगून तांणी सांगताची तशी हांव म्हगेले तपाचे बलानाची तुगेले वृत्तांत पुरे म्हाका सुरवेक कळ्ळा आनीक कसं म्हूण म्हळ्यार आनीक तुगेले मना कसं आसा खरं दूषणादी सर्व राक्षसांगेल संहार जावका म्हळेले तुगेले मनांत आसा तशें हांगा वास करी म्हणटना पंचवटी प्रदेशा वचून राब म्हूण म्हगेल करीन तुवें सांगयशिल्लें थंय कांय वायट जागो न्ही चांगू जागो थंय सीतेकय भारी संतोश जातले तुमी थंय वचाची म्हूण सांगता गोदावरी न्हंयचे लागीं ते पंचवटी थंय ती चंदाय रचतली म्हूण म्हणटा बस थंय वास करी सर्व तपस्वींक थंय रक्षण कोरता तुवें थंय सुरवेक एक मधुका वृक्षाचे वन दिसता तुका वतना ताजे उत्तर दिका दुखून चमकल म्हूण जाल्यार एक व्हड वटवृक्ष दिसता थंय दुखून मुखार चमकल म्हूण जाल्यार एक पर्वत दिसता त्या पर्वता लागीं आसूची ते पंचवटी प्रदेश म्हूण सांगून तो सांगता अगस्त्य ऋषी मागीर रामू लक्ष्मणू सगळे ऋषी मुनीक अभिवादन कोरून सत्कार कोरून आनी हांगा दुखून आमी वताची म्हूण सांगून अनुमती घेताची थंय दुखून मुखार चमकून वतर आसाची पंचवटी कडेन तशी हांगा धनुसू एक दिल्ले म्हूण म्हणटाची ते धनुसू खंयचे म्हूण म्हळ्यार परशुरामान रामा दिल्लेले वैष्णव धनुसू रामान वरुणा दिल्ले वरुणान श्रीहरी दिल्ले श्रीहरीन उपास रामरुपाक दिवचे खातीर इंद्रा दिल्ले इंद्रान रामाल हाता दिवका म्हूण सांगून अगस्त्या दिल्ले ते परमात्मलो धनुसू भगवंताले अवतार जावन आशिल्ले रामाक अगस्त्यान दिल्ले म्हूण सांगून म्हणटाचे तशी सुरवेक एक पुराणांत महाभारत हे तात्पर्य निर्णयांत महाभारत अनुशासन पर्वाचे श्लोक सांगून ते धनुसू खंयचो म्हूण हांगा तात्पर्य निर्णयाचे मध्वाचार्य सांगताचे रुद्र पार्वती सांगतकी फुडें कण्व मुनीन तपस्वी करतना तागेल्या आंगार एक हुत्तू जाल्लो त्या हुत्ताचे तुदिरी एक वासा हिंड जालो त्या वासा निमती ब्रह्मो पिनाक शांग गांडीव म्हळ्यार 3 धनुसू विश्वकर्माल करीन करयसिता तशी पिनाक आनी शार्ंग रुद्राक आनी विष्णूक दिवयसिता हे गांडीव म्हळें आत ते रुद्र वरुणान परमात्मा दिल्लेले परमात्मान रामरुपा दिवचे खातीर इंद्राला दिल्ले इंद्रान
अगस्त्या दिले, अगस्त्यान आतां दिल्ले त्याची गांडी व धनुसू म्हण म्हणटाची. जेव्हा पंचवटीक वचे कडेन एक व्हड पक्षी मेळटा ताका, व्हड पक्षी भयंकर पराक्रमाची. त्या पक्षी पळोवन तांणी त्या देवड देह पळोवन राक्षस खंयची पक्षी रुपार आसा म्हूण लेखून कोण तूं म्हूण निमगे ती पक्षी मांद्र सौम्य जावन आशिल्लें उतरारी सांगतकी आव तुगेले अन्नाले मित्र म्हूण सांगून हा वैबे तूं कोण कसले इत्ते म्हणटना ताजे कूल खंयचें ताजें नांव खंयचें पुराय सांगतरस आनी सर्व प्राणियो सृश्टीर कशी उत्पत्ती जल्लींची म्हूण सांगून ती पक्षी रामा सांगतकय पूर्वकाले महाबाहो ये प्रजापतयो अभवन् तान् मे निगततः सर्वान् आदितः शृणु राघव. हांवें आजे पशी पुढे जावन गेलेले सर्व प्रजापती विशयी तुका सुरवे सांगता. सुरवेचे प्रजापती कर्दम, मागीर विक्रीत, मागीर शेष, संश्रय आनी बहुपुत्र म्हूण म्हणलेले. स्थाणू, मरीची, अत्री, क्रतू, पुलस्त्य, अंगिरस, प्रचेतस, पुलह हांनी पुरे सप्तर्षियो म्हूण सांगून लेखता पळय. एकल्या नंतर एकले सृश्टी जलिलींची. तशीची दक्ष, विवस्वान, अरिष्टनेमी, काश्यपू तंतू कडेचो म्हूण सांगता. ते दक्ष प्रजापतीक 60 जन चलयो जत्ताची. त्या 60 चलयांतू 8 जनांक कश्यपा दिवन वर्डीक करता. अदिती, दिती, धनु, कालिका, ताम्रा, क्रोधवशा, मनु, अनला म्हूण. जावन भागवतांतू कश्यपान 4 जन चलयांक वर्डीक करून घेतले म्हणस जाल्यार हांगा रामायणांतू 8 जनांक दक्षान कश्यपा दिवन वर्डीक केल्ले म्हणस कसले एक तांतू आमी लेखचाना. तशी जेव्हा तो सांगतरस काश्यप ते बायलांक पुरे सांगतकी तिनी लोकांतू रक्षण करचें तसलें चेल्या चेडून तुमकां जावका म्हूण. अदिती, दिती, कालिका तांणी 3 जन जायत म्हणटाची. वरलेले जन कश्यपान सांगिल्ल्याक मन दिनाची. अदितीलंतू 33 देवती जाताची. 12 जन आदित्य, 8 वसु, 11 रुद्र, अश्विनी कुमार. दितीलंतू दैत्य म्हूण प्रसिद्ध जाल्लेले चेडून जाताची. सुरवेक सगळीची भूंय दैत्यांक गेले वशांत आशिल्ले. धनु अश्वग्रीव म्हळेले एक चेल्लो, कालके नरक कालक म्हळेले 2 चेडवांक जन्म दिता. ताम्रा म्हळेली बायल क्रौची, भासी, शेनी, धृतराष्ट्र, शुकी म्हळेले 5 चलयांक जन्म दिता. क्रौची ती तांत भितर क्रौची म्हळेली गुगुम, भासी म्हळेली भासा पक्ष्यांक, शेनी म्हळेली शेन आनी गृध्र पक्ष्यांक जन्म दिता. मागीर धृतराष्ट्र म्हणलेली सर्व हंस तिक जाताची. रामा पुराय तूं आयकूका जन्म जालेले त्यांची धृतराष्ट्र म्हणलेली चक्रवाक पक्षीकय जन्म दिता. शुकी नता म्हळेल कन्येक, नता विनता म्हळेल पुत्रीक जन्म दिता. क्रोधवशा म्हणलेली मृगी, मृगमंदा, हरी, भद्रमदा, मातंगी, शार्दुली, श्वेता, सुरभी, सुरसा, कद्रू म्हळेल 10 चलयांक जन्म दिता. तशी सर्व मृगई त्या पुरे मृगी म्हणलेले चिल्लीले चेडू तांत भितरी करडी, चमर, मृगमंदे पुरे जाताच. हरी म्हणलेली चेली सिंहाक आनी वानराक आवसू जाता. भद्रमदा म्हणलेली ऐरावत सकड म्हणटा पळय ते इरावतीक जन्म दिता. इरावती निमती ते ऐरावत म्हळेले पुराय गज वंश म्हणटाचे. शार्दुली गोलांगुल म्हणलेले व्याघ्र नाही गोलांगुल म्हळेले ते गोलांगुल म्हळेले एक जाती वानर म्हणून म्हणटाची. मागीर व्याघ्र पुराय चेडून जाता. मागीर सुरभी रोहिणीक गंधर्वीक सकड जन्मा दिता. रोहिणी गायक, गंधर्वी घोड्याक, सुरसा नागाक, कद्रू नाग म्हळ्यार तांतू भितरी फोड काडच्यो नाग पुराय आसा पळय त्या पुराय तांकां जाता. मागीर मनु म्हणलेलो ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र म्हळेले मनुष्य पुत्रांक तो जन्म दिता.
सर्व रुखांक अनला म्हणले जन्म दिता. मागीर आतां हांगा मनुष्य पुत्रांक जन्म दिलेलो म्हणून म्हूण आसल्यार भागवत आमकां कसो सांगता, परमात्मा तोंडान ब्राह्मण, हर्द्यान क्षत्रिय, जांगेन वैश्य, पाय्यान शूद्र पुरय जाल्लींची म्हूण सांगता. हर्द्यान म्हळ्यार बाहून म्हणीत. मागीर विनता म्हणलेली ती ताम्राली नाती क्रोधवशील धुव ती विनता, आनी कद्रू ती कद्रू आदिशेश दोन सर्व नागांक जन्म दिता. विनतेक गरुड आनी अरुण म्हळ्यार दोनी चेडवां. आम अरुणाल पूतू, संपाते मिगेल अण्णा, मिगेल नाम जटायू. इतलें सांगलें ताणें. आनी म्हणटा तुका राबुका थंय सहाय्य हांव करता तुका. इतें म्हळ्यार येद्रू गम जावन आशिल्लें रान, तशी तूं लक्ष्मणाल उठ रान्ना आनीक कशी म्हळ्यार तूं जाल्यार रान्ना बस, हांव सीतेक रक्षण करता थंय म्हूण म्हणटना तो पंचवटी कडेन वता राम. आनी थंय पंचवटीन तो राम सांगता, अगस्त्यान सांगेल पंचवटी प्रदेश आमी येयलीत न्हय, आतां हांत भितर आश्रम निर्माण खंय करीत तें जागो एक पळय. इतें म्हळ्यार हांव सीतेन तुवें सुखार संतोशार आसूं तसलो एक जागो तूं सोदूका म्हूण म्हणटरस मात्र न्ही ते थंय चंद एक उद्यानवन अशी आसूचें तें पुरय जावका. आनी समिदे कुशा म्हळ्यार दर्भ म्हणटाची हे पुरय फूल उदक पुरय समीप आसूं म्हळ्यार आमकां देवाल पुजनी जावका. तसलो एक जागो सोदी हे प्रदेशांत तूं पंचवटी प्रदेशांत म्हणटना तो राम लक्ष्मण सांगता खंय पळय हांव तुका अदीन जावन वचना रामा, हांव जागो सोदूच कसो न्ही, तूं खंयच्यो जागो म्हाका आदेश दी, त्या जाग्यार हांव निर्माण करता कुटीर म्हूण म्हणटना रामाक भारी संतोश जाता. सर्व रितीर खंय एक वासयोग्य प्रदेश म्हणून राम सोदून ह्या जाग्यार आमगेले एक कुटीर निर्माण करी म्हूण सांगून तो सांगता. त्या वेळाक लक्ष्मण कसो करता म्हूण म्हळ्यार जायत म्हूण सांगून चंद करून एक पर्णकुटीर करता. तो पर्णकुटीर म्हळ्यार पाल्यान जाल्लेलें म्हूण न्ही, सुरवेक तो सुदृढ जावन आशिल्लो खांबो पुरय घालून खांब्या वयर व्हड व्हड वास पुरय दवरून मागीर मातीनाची उणती कोरून मागीर ताजे वयर पल्ल्याची मागीर तणाची पुरय एक माड करता. नेला चंद करून समतट्ट करता. तशी आश्रम निर्माण जाली की मागीर तो गोदावरी वचून न्हावन फूल फल सकट सोदून घेवन आश्रमाला येता. मागीर रामाला सांगता देवाल पूजा कर तूं आनी म्हूण सांगून यो वास्तुशांती खातीर सुरवेक पुजनी करतना यो घर पळय म्हूण सांगून रामाक सांगता. ते पर्णशाल पळोवन रामा भारी संतोश जाला. सीतेलवट भितर प्रवेश करून सगळे पर्णशाल पळोवन संतोश पावता. लक्ष्मणाक पटोवन धरतकी मागीर सांगतकी लक्ष्मणा तूं एक व्हड कार्य केल्लें आजी पशी व्हड कार्य म्हणना तितली चंद केला तुका कसल उडीगेर दिवची म्हूण म्हाका कळना. हांव एक आलिंगन मात्र दिवे तुका विंगड कसलें मी केलें ना म्हूण सांगता. मागीर म्हणटरच लक्ष्मणा म्हाका तुगेल रुपार आन मिगेल वटो आसा म्हूण दिसता. म्हळ्यार तितली सूक्ष्म रितीर तूं सर्व आलोचन करता तशी म्हाका आन ना म्हूण म्हणलेलें दिसयना. तशी तुगेल रुपान तुची आन जिवंत जावन आसा म्हूण सांगून हांव लेखता म्हणून लक्ष्मणा सांगता. आनी तो त्या जाग्यार मस्त काळ राबुका म्हूण लेखून तांणी पर्णशाल केला. मुखारी काणी कसो जाता म्हूण म्हणलेलें रामाक गोतू. तशी थंय राबल्यान तांणी एक दीस कसो जाता म्हूण म्हळ्यार शरद ऋतू जावन हेमंत ऋतू आयला. स्नान करचे खातीर गोदावरी तिरा चमकला. लक्ष्मण सीते सकट कळसो घेवन रामाल वटूची वतर आसाची.
तो सांगतरस अण्णा तुका हेमंत ऋतू म्हळ्यार भारी प्रिती न्हय पळय हेमंत ऋतू आयले ह्या ऋतून तूं मस्त शीं आसता जाल्यार सगळेची अरण्य पाचवेची पाल्लनी जावन कितले चंद जावन झगझगीची दिसता पळय आनी म्हणटरस यांची हेमंत ऋतून तूं नमाग्र पुजा करची म्हळ्यार नमाग्र पुजा म्हळ्यार आमी आतां नमी जेवची म्हणटा पळय ते पुराय जेवचे मागीर सर्व देवतेंक संपूर्ण तृप्ती जेवचे हेंच कलान तूं गाय हो जायले दूद दिताची तशीच दय तूप लोणी असल पुराय समृद्ध आसता मागीर राय युद्धाक वच्चे हेंच कलान तूं जोर कडू वैशाखार युद्धा वचनाची हेमंत ऋतू म्हळ्यार युद्धा वच्चे आनी दक्षिणायन शूज जाला दिकून सूर्य दक्षिण दिक्काक देंवतना उत्तर दिक्कू तितली काही चंद दिसना आशिल्ले म्हूण सांगून तांणी सांगताचे तशी त्या ऋतूचे विशय पुराय तो सांगता मागीर सांगतरसाना अण्णा थंडी शूर जाला न्हय तशें जावन कोणीय भायर न्हिदोचे दीस येना पळय तशी पुरायजनान पर्णकुटीर बांदून भितरी न्हिदताची तो सांगतरस ये हेमंत ऋतून तूं आमी हांगा चंद करून आसूं येता जाल्यार शीं म्हळ्यार शीं अण्णा म्हाका एक दुख विशय कसले म्हळ्यार म्हाका आत्तां भरताले विशय उडगास येता तोवय नंदीग्रामान तूं राबूनच न्हय राज्य सोडला सर्व भोग सोडून तोवय तपस्वी जीवन थंय करता नियत आहार विहार करून आतां तोवय बरी नेल्यार न्हिदता आमगेल्या बरी थंडी जागो हेंची वेळा भरतूय कांय सरणेक नवच्या वचूनश्चक पुरो सर्व प्रजेंक घेवन मागीर तांकां दिसता खंय तो सुखार वाडिल्लो सुकुमार राजकुमार तो कशी तो न्हंयत बुडून नाणांनी करतकी म्हूण म्हणलेले तांगेल्या मनाक लक्ष्मण रामा लागीं सांगतरस सर्व भोग त्याग केला रामा आमगेल्या बरी तोवय जीवन करतरस आव तूं रान्नान तूं अन्नाल खातीर येयल्याची जाल्यार भरत तूं एक तपश्चर्यशी वानप्रस्थ आश्रम तोवय थंय नंदीग्रामान तूं करतरस आनी एक लोकोक्ती म्हळ्यार एक लोकांत एक उत्तर चलती आसता कसलें म्हळ्यार चेल्या चेडूंक केन्नाय आम्माले मणकेची आम्माल स्वभावार आसताची म्हूण जाल्यार तशें कसलेंय न्हय हांगा भरत तुगेल स्वभावूचें पालन करता तागेले कैकेयी स्वभाव अनुसरण करना तूं आनू पुरे कशी आशिल्लीची तशी भरतूय आस पण ती कैकेयी दशरथाल तसल बामूण भरताल तसल पूत मेळ्ळी ती तितली क्रूर दृश्टीची कशी जाल्ली की म्हूण सांगून भरताल वयरचे मोगान कैकेयील निंदन करता पळय तो राम सांगता पळय कैकेयीक तूं निंदन करूं नाका जाय जाल्यार भरताल विशय आनी चड सांग हांव आयकता म्हाका खुशीची जाल्यार तूं भरताल विशय कितले सकट सांगले त्या पुराय म्हाका संतोश दिला जाल्यार केन्नाय अन्नाले आम्माले विशय सांगू नाका ती कसं की एक चुकून पडली म्हूण पदे पदे तेची सांगूनच आमी जेवो आतां आमगेल्या आनी एक 4 वर्साचे वनवास जावन आमी भरताले वचून मेळी येत न्हय म्हूण सांगून अशी पुरे उलयन गोदावरी न्हंयतले चमकलीची स्नान केले देव पित्रांक पुराय देवतेंक पुराय तर्पण दिल्लें सुर्याक इतर देवतेंक आराधन केलें मागीर तो वापस तागेले आश्रमा लागीं येतरस आश्रमा लागीं येवन सर्व सकाळचें एक अनुश्ठान तांगेलें करचें आसा त्या पुराय पूर्ण पर्णशाले भितर चमकल्याची मागीर राम लक्ष्मणा लागीं अशी पुराय लोकाभिराम जावन उतर उलयतरस घरा विशयी येयले भरताल विशय येयले आवसूल विशय येयले बापसूल विशय येयले अयोध्ये विशय येयले अशी पुराय उलोवन बसतर आसतना आकस्मीक जावन त्या प्रदेशाक एकले राक्षस येयले
ती कोण म्हण म्हळ्यार सातू शूर्पणखा नाम दशग्रीवस्य रक्षसः भगिनी रामम आसाद्य ददर्श त्रिदशोपमम. ती राक्षसू रावणाल भयणी शूर्पणखा म्हण राम आपळीत ती भारोई चंदू देवशियस वो कोण आसच्या पुरो. ती सांगता पळय तो कशी आशिल्लो म्हळ्यार विशाल वक्षस्थळ महाबाहू जावन एक कमलापत्रावरी दोळो तागेले आजानुबाहू म्हणटाची दिगची दिंबेले ते येसुचे हात झगझगेवची तोंड ते पळोवचेक तिका भारी संतोश चितके भितरी नुतनी राबोवन एक रुकाड त्या आश्रमा लागीं पळयता ताण्या कडेन ते कडतना चमकतना तिका हस्तीन चमकल्या वरी दिसता. जटामंडल आस माथ्यांतू भारी बलशालीशी दिसता. सुकुमारू चंदू राजलक्षण संपन्न जावन आसा रायू यो म्हण तिका दिसतरस कोण आसच्या पुरयो. तिका चंदू दिसलो मात्र न्ही राक्षस स्वभाव नमे तागेले वयरी प्रीती वाडली की तिका. ती निजावन हांगा वाल्मिकीन तांगेली होलीक दिला रामाले. रामाक शूर्पणखा तिका रामचंद्र दिसता जाल्यार ती कसली म्हूण सांगून ते पायच्या दिसाक आमी पळोवया. आजी सांगील सर्वई परमात्माले आनी गुरुमुख्य प्राणाल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.